नमस्कार, मी निकिता तुमचं या भागामध्ये स्वागत करते। सूत्रे या माध्यमातून आपण संस्कृती आणि परंपरा का आणि कशी करावी याची माहिती जाणून घेणार आहोत। असं म्हणतात प्रत्येक कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या नावापासून करावी, म्हणून मी पण विचार केला माझ्या व्हिडिओची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या नावानेच करते। म्हणून बोला तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। शुभतेचे प्रतीक, भक्तांचे विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता, सर्वांच्या आयुष्यात मंगल करणारे मंगलमूर्ती आपले गणपती बाप्पा, जे प्रथम पूज्य आहेत। कोणतेही शुभ कार्य करायच्या आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो। पण प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा फक्त परंपरा आहे का? नाही, याचं महत्त्व आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात सुद्धा खूप आहे। कधी विचार केलाय गणपती बाप्पाच प्रथम पूज्य का आहेत? का ब्रह्मा विष्णू महेश नाही? त्याच्या आधी आपण हे बघूया की आपल्या नटखट लाडक्या बाप्पांचा जन्म कसा झाला। तर गोष्ट काही अशी आहे, माता पार्वतीच्या 2 सखी होत्या। त्यांचं नाव होतं जया आणि विजया। त्या अत्यंत सुंदर आणि गुणवान होत्या। माता पार्वती त्यांचा खूप आदर करायची। एक दिवस त्या माता पार्वतीला बोलतात की आपला स्वतःचा एकही गण नाही आहे। त्यावर माता पार्वती बोलतात, अरे आपल्याकडे तर भरपूर गण आहेत, मग दुसरा गण कशाला? त्यावर त्या दोघी सखी बोलतात, हे सगळे गण तर महादेवांचे आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांचीच आज्ञा पहिली आहे। नंदी आणि सगळे गण जे आपले आहेत ते महादेवांचीच आज्ञा सर्वोपरी मानतात। मग माता पार्वतीने थोडा विचार केला आणि बोलल्या, क्या इथे एकही गण असा नाही जो माझ्या आज्ञेचं पालन करेल? या गोष्टीवर त्यांची आपापसात चर्चा चालू असते। मग एक दिवस माता पार्वतींना अंघोळीला जायचं असतं, म्हणून त्या नंदीला बाहेर पहारा द्यायचा आदेश देतात आणि त्या सांगतात की आतमध्ये कोणालाही सोडू नको, आणि त्या आतमध्ये जातात। थोड्याच वेळात तिथे महादेव येतात आणि ते घाईघाईमध्ये आतमध्ये जातात। आता नंदी महादेवांना पूर्णपणे समर्पित आहेत, म्हणून ते महादेवांना थांबवू शकले नाहीत। माता पार्वती जेव्हा महादेवांना आत आलेलं बघते तेव्हा त्या थोडा रागवतात। त्यांना जया आणि विजयाचा निर्णय आठवतो। त्या विचार करतात की माझा स्वतःचा गण असता तर त्यांनी महादेवांना आतमध्ये यायलाच दिलं नसतं, कारण त्यांना असं वाटतं की नंदीने त्यांच्या आदेशाचं पालन नाही केलंय। असा विचार करून ते स्वतःचा एक वैयक्तिक गण बनवण्याचा निर्णय घेतात। एक दिवस जेव्हा त्या अंघोळीला जातात तेव्हा त्यांच्या शरीरावर हळदीचं उटणं लावलेलं असतं। त्या उतरवलेल्या मळापासून त्यांनी एक माणसाचा पुतळा बनवला आणि त्याच्यात स्वतःच्या शक्तीने प्राण घातले आणि त्यांना आशीर्वाद देऊन बोलल्या की तू आजपासून माझा मुलगा आहेस आणि तुझं नाव आहे विनायक, आणि असा जन्म झाला विनायकचा। मग विनायक माता पार्वतींना विचारतात की माझ्यासाठी काय आदेश आहे आणि मी तुमची कशी सेवा करू? त्यावर माता पार्वती बोलतात की तुला माझा आदेश सोडून अजून कोणाचाही आदेश नाही मानायचा आहे। जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा महादेव कैलासवर नव्हते। माता पार्वती विनायकला बाहेर पहारा ठेवायचा आदेश देतात आणि त्या अंघोळीला जातात। आता विनायकला आदेश मिळालेला असतो की जोपर्यंत त्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत आतमध्ये कोणीच नाही आलं पाहिजेत। तेवढ्यात थोड्याच वेळात महादेव कैलासवर परत येतात। ते आतमध्ये जातच असतात की विनायक त्यांना थांबवतो आणि बोलतो की माता पार्वतीचा आदेश आहे की आतमध्ये कोणीच नाही आलं पाहिजे। आता विनायकला काय माहिती की साक्षात शिव समोर आहेत आणि तो त्यांच्याशी भांडतो। मग त्याला समजवायला नंदी, बाकीचे गण, ब्रह्मा विष्णू सगळे तिथे येतात, पण तो त्यांच्याशीही युद्ध करतो आणि सगळे त्याच्याशी त्या युद्धात हरतात। हे बघून महादेवांना खूप राग येतो आणि ते रागाच्या भरात आपल्या त्रिशूलने विनायकचं मस्तक छेद करतात। जेव्हा हे सगळं माता पार्वतींना कळतं तेव्हा त्या खूप दुःखी होतात आणि खूप रडतात। त्या आक्रोश करून सृष्टीचा नाश करायचा निर्णय घेतात। हे ऐकताच सृष्टी रचणारे ब्रह्मा आणि बाकी सगळे देवी देवता माता पार्वतीची माफी मागतात आणि त्यांचा राग शांत करायला बघतात, पण माता पार्वतीचा राग शांत नाही होत। त्या बोलतात, जर माझ्या मुलाला परत जीवनदान भेटेल तरच हे संकट जाईल। आता सृष्टीला वाचवायला हाच एक उपाय आहे। जेव्हा हे महादेवांना कळतं तेव्हा महादेव विष्णू सोबत सगळ्या देवांना आदेश देतात की उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक आणून विनायकच्या शरीराला लावा। सगळे देवी देवता उत्तर दिशेला जातात तेव्हा त्यांना पहिला प्राणी हत्ती दिसतो, ज्याला आपण गजराज सुद्धा म्हणतो।
अशा प्रकारे देवता हत्तीचं मस्तक आणून विनायकच्या शरीराला लावतात आणि महादेव त्यांच्या शक्तीने त्याच्यात प्राण घालतात आणि असा जन्म होतो गजाननचा. आणि गजाननचा जन्म होताच सृष्टीमध्ये अमंगल होण्यापासून मंगलमय होतं आणि सगळीकडे शुभता येते, म्हणून त्यांचं एक नाव मंगलमूर्ती पण आहे. आता पुढच्या भागामध्ये हेच गजानन प्रथम पूज्य गणेश कसे झाले आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत राम राम.